2.66 लाख कोटी रुपये इतके मित्रांनो आता आपल्याला ग्रामीण विकासासाठी उपलब्ध होणार आहेत. 2 लाख कोटी रुपये रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध होणार आहेत. नव्या कर प्रणालीमध्ये 7.75 लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न, आता कर्जमुक्त पहिली नोकरी आणि 1 लाखापेक्षा कमी पगार तर मिळतील. तर 15,001 कोटी युवकांना 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप, दरमहा 5,000 एक स्टायपेंड. बिहार आणि आंध्र प्रदेश अपेक्षेप्रमाणे पॅकेजसह मुसळधार पाऊस येणार आहे. आणि तिसरी टर्ममध्ये काय पाहिले पण मित्र, बजेट आणि खडाखट रोजगार आणि टॅक्सही वाचणार. तर 4 घटकावर आपल्याला विशेष भर देण्यात जाणार आहे. युवक, विद्यार्थी तर सर्व औपचारिक क्षेत्रामध्ये नव्याने प्रवेश करणाऱ्या 1 महिन्याचा पगार 3 समान हप्त्यासह म्हणजे 15,000 रुपयेपर्यंत देणार आहेत. पहिली नोकरी म्हणजे करणाऱ्या दरमहा 3,000 रुपये प्रति महिना. एक UPF हिस्सा केंद्र सरकारने भरणार आहे. सरकारने योजनांचा फायदा न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांची कर्जामध्ये सरकारी मदत दरवर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना ई व्हाउचरमध्ये मिळणार आहे. शेतकरी भाजीपाला उत्पन्न वाढवण्यासाठी एक क्लस्टर योजना आणणार आहेत. शेतीतील उत्पादनांचा वाढवण्यासाठी संशोधनावर भर. कृषी व सहाय्यक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींचा तरतूद करण्यात आलेली आहे. नैसर्गिक क्षेत्रासाठी म्हणजे 1 कोटी शेतकरी राज्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. अशा शेतीसाठी एक प्रमाणीकरण, एक बोर्डिंग सुविधा पूर्ण पुढील 2 वर्षामध्ये उपलब्ध करून देणे आहे. शेतजमिनीची 3 वर्षामध्ये DPI कव्हरेज आहे. गरीब पंतप्रधान आवास योजना एक अर्बन 2.0च्या अंतर्गत शहरी भागामध्ये गरीब मध्यमवर्गीय कुटुंबाला लाभ होईल. अशा सुविधा 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्या आहे. मोफत अन्नधान्य योजना पुढील म्हणजे कामासाठी आहेत. भाड्याने देणारे येणारे घरांचे व्यवहार पारदर्शक पद्धतीचे व्हावेत यासाठी आता पावले उचलणार जाणार आहेत. आणि महिलांसाठी, महिला व मुलींसाठी 3 लाख कोटी रुपयांची खर्चाची योजनेची अंमलबजावणी आता करणार आहेत. महिलांना विकत घेतलेला मालमत्ता आणि वरील टॅक्स ड्युटी कमी करण्यासाठी राज्याचं प्रोत्साहन देणार आहेत. कार्यालयामध्ये महिलांच्या प्रमाणामध्ये वाढ व्हावी यासाठी नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एक हॉटेल स्थापना म्हणजे त्यासाठी उद्योग क्षेत्राची मदत आता घेणार आहेत. यासाठी आपल्याला विशेष म्हणजे नवी दिल्लीमध्ये खटाखट केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटचा पोटारा उघडून ऐका अशी दवंडी दिली आहे. त्यांच्या तोडून नोकऱ्या, रोजगार, कर्ज मदत यांची जुनी शब्दाशः बरसात झाली आहे. नवी कर प्रणाली स्वीकारणाऱ्या नोकरदाराला वर्गाला खूप खबर आहे. एक डिक्शनरी मर्यादा 50,000वरून थेट मित्रांनो 75,000 रुपये करण्यात आले आहे. त्यांची नोकरदाराचे वर्गाचे 7.75 लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न आता कर्जमुक्त झाले आहे. दुसरी खचपगर म्हणजे नोकरी रोजगारांच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या बेरोजगार मिळालेल्या आहेत. पहिल्या नोकरीमध्ये ज्याचा पगार 1 लाख रुपयापेक्षा कमी असतो ना, त्याला सरकारकडनं 3 हप्त्यामध्ये 15,000 रुपये मिळतील. त्यांना युवकांना म्हणजे देशातील 500 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप मिळेल. त्यांना दरमहा 5,000 रुपये, एक स्टायपेंड, एक कर्मी 6,000 रुपयांची, एक वर्षाला एकूण 66,000 रुपयांची मिळतील अशी घोषणाही त्यांनी केली. 2024 ते 25 अर्थसंकल्प सादर करताना गरीब मध्यमवर्गीय समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी असलेले एक नमूद केलेले आहे. 24-25 बजेटमध्ये 2.66 लाख कोटी रुपयांची ग्रामीण विकासासाठी तर 2 कोटी रुपयांची तरतूद रोजगारी निर्मितीसाठी करण्यात आली गेली आहे. अपेक्षेप्रमाणे बिहार, आंध्र प्रदेश 2 राज्यांना झुकते माप मिळाले असून त्यांना एकूण मिळालेले 74,000 कोटी रुपयांचं पॅकेज आता जाहीर करण्यात आलेलं होते. तसेच नरेंद्र मोदी यांनी ह्या घोषणेवर काय बोलले होते आपण पाहूया. समाजामधील प्रत्येक घटकाला शक्ती मिळेल, कारण हा अर्थसंकल्प समाजातील प्रत्येक घटकाला शक्ती देणार आहे. देशातील ग्रामीण भागामध्ये गरिबांना समृद्धीच्या वाटेवर नेणार आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबंधक बाहेर काढले होते. आता युवकांना कितीतरी नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिक्षण आणि कौशल्य विकासाला अर्थसंकल्पातून एक नवी गती मिळेल. मध्यम वर्गाला अर्थसंकल्पातून नवी शक्ती आता मिळण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला अजून काय म्हणजे या गोष्टीमध्ये आपल्याला महाग काय, सिगारेट, विमानाचा प्रवास, प्लास्टिकची वस्तू, एक छत्री, सौर ग्लास, PVC फ्लॅक्स सीट, प्रयोगशाळेतील रसायने आणि स्वस्त म्हणजे काय, आयात मोबाईल चार्ज आणि या आयात केलेले दागिने, इलेक्ट्रिक वाहने, एक्स-रे ट्यूब, कर्करोगाची 3 औषधं, सोने चांदी, प्लॅटिनम,
चाबड्यांची वस्तू, नैसर्गिक ग्राफाईट, विद्युत तारा अशा अनेक मित्रांनो आपल्याला त्याने स्वस्त करून देणार आहेत. तर नव्या रचनातील कर्द्यांचे बल्ले बल्लेच आहेत मित्रांनो. 75,000 रुपये म्हणजे 1,000 रुपयांचे एक स्टँडर्ड डिक्शन आणि त्यामध्ये 7.75 लाख उत्पन्न हे कर असणार आहे. कारण आधी किती होता आणि आता किती लागणार आहे टॅक्समध्ये तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवर. आणि आपल्याला किती फायदा आहे मित्रांनो यामध्ये पाहूया. 17,500 रुपयांचे कर्ज बचत नव्या टप्प्यातील बदलामुळे एक कर्जत्वाची होणार आहे. 6 ते 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्या 5% कर्जबाबत होणार आहे. 9 ते 10 लाख रुपये असणारं उत्पन्न असलेल्या एक 5% कर बचत आपल्याला आता मिळणार आहे. 15.75 लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या 1 लाख म्हणजे 57,000 रुपये 500 असं लागणार आहे. या टप्पे बदलण्यामुळे उत्पन्नातील कर्जदारांच्या 1.40 लाख रुपयांचे कर द्यावं लागणार आहे. असं हे सर्व मित्रांनो बजेट आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.